सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर अर्धा तास खलबतं। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई करणार नाही, अजित पवारांची भूमिका। सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये तासभर बैठक। भेटीमध्ये बीड प्रकरणावर आणि विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा। सूत्रांची माहिती। माझ्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा नाही, अजितदादांसोबतच्या बैठकीवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। माझ्या विभागातील कामासंदर्भात चर्चा, नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या, मुंडेंची प्रतिक्रिया। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक। मुंडेंनी 3 कोटीची खंडणी मागितली। बैठकीमध्ये वाल्मिक कराड, नितीन भिक्कड देखील उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांचं स्फोटक आरोप। माझ्यावरील आरोप फेक नरेटिव्ह। महायुतीमध्येच आरोप करण्यापूर्वी सुरेश धस यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपासाआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। वाल्मिक आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे। बीड हत्या प्रकरणामध्ये आरोप करताना सुरेश धस स्पष्टच बोलले, कराड मुंडे एकाच नाण्याच्या एकच बाजू असल्याची देखील टीका। अजितदादा धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतात? मुंडेंच्या जवळच्या माणसानं भयावह कृत्य केलंय, त्यामुळे चौकशी होईपर्यंत नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यावा। सुरेश धस मागणीवर ठाम। बीड प्रकरणी राज्यपाल हस्तक्षेप करणार, सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर दिलं आश्वासन। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शिष्टमंडळाची मागणी। अजित पवारांकडे उद्या भेटीची वेळ मागितली। मराठवाड्यातील बुडालेल्या मल्टीस्टेटबाबत भेटणार, ग्राउंड रियालिटी देखील अजितदादांना सांगणार। सुरेश धस यांची माहिती। नितीन भिक्कड यांनी सुरेश धस यांचे आरोप फेटाळले। वाल्मिक कराडला कधीही भेटलो नाही, 25 जूनला कामानिमित्त धनंजय मुंडेंना भेटलो, नितीन भिक्कड यांच्याकडून स्पष्ट। बीड हत्या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं निर्धारानं कारवाई केली। कोणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, फडणवीसांचा थेट इशारा। संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना। शरद पवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण द्या, पवारांची मागणी। बीड हत्या प्रकरणामध्ये गंभीर तपास नाही, एसआयटी बरखास्त करा, अंजली दमानी यांची मागणी। सर्व अधिकारी कराडच्या आशीर्वादानं आल्याचा देखील आरोप। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपींच्या फोनमध्ये हस्तगत। आरोपी देशमुखांना निर्दयीपणे मारत आनंद लुटत होते। एसआयटी करून कोर्टामध्ये युक्तिवाद, सर्व पुरावे देखील सादर। चीनमधील HMP व्हायरसची भारतामध्ये एंट्री। कर्नाटकमध्ये ह्युमन मेटान्युमोचे 2 तर गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला, ICMRची अधिकृत माहिती। मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही, मात्र मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन। सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या आरोग्य खात्याच्या सूचना। छत्तीसगडमध्ये जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 9 जवान शहीद तर 8 गंभीर जखमी असल्याची माहिती। शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा। ट्रुडो यांच्या विरोधामध्ये लिबरल पक्षातील सदस्यांमध्ये नाराजी, पक्षातील खासदारांकडूनच ट्रुडोंचा उघडपणे विरोध। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।